ऑर्गॅनिक फार्मिंग मोसंबी टेक्नॉलॉजी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, सध्या आपण जर पाहिलं की बागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गळ चालू आहे आणि गळ चालू असल्यामुळं बहुतेक लोकांनी काय केलं की केमिकल दुकानामध्ये जाऊन त्या ठिकाणी नको ते बुरशीनाशक असतील, कीटकनाशके असतील ते आपल्या झाडांनाही मारले, खालून ड्रिपमधनंही सोडले, तरीही त्या लोकांची गळ थांबत नाही। तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो मी की आपली जी गळ होते, गळ होण्याचं जे मुख्य कारण आहे तर तुमच्या बागेमध्ये जे बुरशीचं जे चक्र आहे ते तुम्ही थांबवलंच नाही। जर तुमची चालू वर्षी गळ झाली असेल, आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे फळ दाखवा। तर हे फळ पहा, या ठिकाणी कुजले पहा, सडले पहा। तर असे फळ जर आपल्या बागेमध्ये कुजले गेले तर काही लोकांचं असं मत आहे की ह्या फळांचं खत बनणार आणि खत बनवून या ठिकाणी आपल्या बागेला ते पुन्हा लागू होईल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये तथ्य आहे, पण याच्यामध्ये विषय असा आहे की ही जी मोसंबी पडली, ही मोसंबी पडण्याचं मुख्य कारण ही बुरशी आहे। याचा अर्थ असा आहे की ह्या मोसंबीमध्ये बुरशीचं प्रमाण असल्यामुळे ती मोसंबी खाली पडली मातीमध्ये, आणि मातीमध्ये पडल्यानंतर काही कारणास्तव आपण ती मोसंबी उचलू शकलो नाही। तर या ठिकाणी काय होईल की एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो मी, जसं गवताचं बी जर मातीमध्ये पडलं तर त्या ठिकाणी गवतच उगवणार आहे आपलं। तुमचं गाजर गवत पडलं तर गाजर गवत उगवणार, किंवा तुमचं ज्या गवताची व्हरायटी असेल ते बी पडलं तर तेच गवत तुम्हाला पुढच्या वर्षी दिसणार। सेम कंडिशन आहे की तुमचं फळ पडलं म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी बुरशीची लागण केली, त्या बुरशीचे जे बीजाणू आहेत किंवा त्याचे जे जीवनचक्र आहे तुम्ही चालू ठेवलं, आणि लोकांचं होतं काय की मोसंबी वेचू त्यांना आता पैसा खर्च व्हायला लागला आहे, लेबर भेटत नाही, पाऊस चालू आहे, आणि अशामध्ये काही लोक वैतागून म्हणतात की आता सोडू दे त्याला। तर चालू वर्षी जी मोसंबी साडणार आहे मित्रांनो, पुढच्या वर्षी निश्चितपणे तुमची गळ होणार आहे। तुम्हाला जर गळ थांबवायची असेल तर हे जे चक्र आहे बुरशीचं, हे कुठेतरी थांबवणं आवश्यक आहे। जर हे चक्र थांबलं, बुरशी थांबली, तर चालू वर्षीचं फळ तुम्हाला उचलल्याशिवाय पर्याय नाही। आणि ज्या शेतकऱ्यांनी हे फळ उचलून बागेच्या बाहेर फेकलं, एकही फळ अगदी बागेत ठेवू नका आणि बागेच्या मध्ये ते टाकू नका। काही लोक असे करतात की मध्ये जागा आहे थोडीशी आणि तिथं आपण ते फळ टाकू, तर असं न करता जेव्हा पाऊस पडेल त्या जिथं तुम्ही मोसंबीचा तो ढीग घातलाय तिथून पुन्हा ती बुरशी स्प्रेड होणार आणि पूर्ण बागेमध्ये पसरणार आणि पुढच्या वर्षी तुमचं नुकसान होणार। तर या ठिकाणी तुम्ही पडलेले फळं वेचून फेकणं आवश्यक आहे। हा झाला एक भाग। आणि दुसरा भाग असा आहे की काही शेतकरी असे आहेत की फोन लावतात सतत, सर तुम्ही ज्या बागा दाखवता तिथे गळ कमी आहे, आमच्याकडे गळ खूप जास्त आहे। तर या ठिकाणी झाडाचं जे वय आहे, वयाचा आणि फळगळीचा संबंध आहे। काही लोकांच्या बागा जास्त दिवस टिकतायत, काही लोकांच्या बागा कमी दिवस टिकतायत। आता हे जे शेतकरी आहेत यांची जी एक बाग अशी आहे की 4 वर्षाची बाग आहे, आणि त्या 4 वर्षाच्या बागेमध्ये 10-15% फळगळ झाली। आता असं का झालं असेल की ह्या मोठ्या झाडामध्ये फळगळ नाही अजिबात, आणि जे छोटे झाडं आहेत तिथं काही प्रमाणामध्ये फळगळ आहे। तर याचं कारण असं आहे की छोट्या झाडांची फळांची साईज लवकर बनते, आणि जे मोठे झाडं असतात त्या मोठ्या झाडामध्ये फळांची साईज टप्प्याटप्प्याने बनते, स्लो चालते, आणि स्लो चालल्यामुळं ते फळ हळूहळू बनतं, आणि टप्प्याटप्प्यात बनल्यामुळं त्याची जी गळ होते ॲटोमॅटिकली कमी होते। दुसरा महत्त्वाचा विषय असा की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं मी की फोटोसिंथेसिस होणं आवश्यक आहे। जर सूर्यप्रकाश नसेल तर हे जे मोठे झाडं आहेत, या मोठ्या झाडांचं खोड असेल, त्याच्या फांद्या असतील, त्याचं पानं असतील, तर हे साहजिकच मोठं आहे, सगळं खोड मोठं आहे, फांद्या मोठ्या आहेत, पानांची संख्या जास्त आहे। तर अशा झाडामध्ये फोटोसिंथेसिस होऊन अन्न जरी नाही बनलं तर याच्यामध्ये मुळात स्टोरेज जास्त असतं। छोट्या झाडांचं काय असतं की जेवढं स्टोरेज असतं ते स्टोरेज ते फळ बनण्यासाठी, फळ पोचण्यासाठी लगेच दिलं जातं, ते फळ लवकर पोचतं, आणि फळ एकदा बनलं त्याच्यामध्ये साखर उतरली, रस आला की ते फळ थांबत नाही। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमचे झाडं जर कमी वयाचे असतील तर अगदी पोळ्याच्या आसपास देणं योग्य असेल। जसं जसं झाडांचं वय वाढेल तसं तसं तुम्ही ती बाग जास्त दिवस लांबू शकता,
आणि लहान झाडांचं फळ जास्त दिवस न ठेवण्याचं अजून एक कारण असं आहे की त्या झाडाचे डेव्हलपमेंट होणं सुद्धा आवश्यक आहे, त्या झाडाला वाढ होणं आवश्यक आहे. जर आपण तेच फळ जास्त दिवस ठेवायचा प्रयत्न केला तर फळगळ होऊन नुकसान होणार आहे आणि नुकसान होऊन त्या झाडाची डेव्हलपमेंट आहे. आता काय असतं की ऑक्टोबर महिन्यामध्ये, सप्टेंबर ऑक्टोबर ह्या महिन्यामध्ये हस्तवाराची जी नवीन नवती आहे ती बागेला येईल, नवीन पालवी त्याला येईल. आणि नवीन पालवी जर मोठी असेल तर निश्चितपणे त्या झाडाची डेव्हलपमेंट चालू असते. जर त्या काळात आपल्या बागेमध्ये फळ असेल तर त्या झाडाला नवीन नवती येत नाही, म्हणजे ते झाड डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा मागे पडतं, फळगळ होते, नुकसान होतं. त्यामुळे छोटे झाडं लवकर दिलेले चांगले. जसं जसं वय वाढेल तसं त्या झाडाची टिकण्याची क्षमता वाढेल आणि जशी जशी क्षमता वाढेल तसं तसं तुम्ही प्रत्येक वर्षी त्या झाडाचं जे फळ द्यायचं ते 15 दिवस, 20 दिवस, 1 महिना आपण पुढं ढकलू शकतो. आणि नंतर असा वेळ येईल तुमच्यावरती एक 8-9 वर्षाच्या झाडामध्ये की तुम्ही ते झाडं किती दिवस ठेवले तरी अडचण येणार नाही. तर ज्या शेतकरी बांधवांना हे जे शेड्यूल आहे हे शेड्यूल चालू करायचं आहे त्यांनी दिलेला जो नंबर आहे स्क्रीनवरती त्यावरती मला संपर्क करू शकता. संध्याकाळी 4 ते रात्री 10 या वेळेमध्ये कधीही संपर्क करून तुमच्या झाडांचे जे फोटो असतील ते तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा. ते फोटो मला आधी टाका. त्या फोटोमध्ये काय कंडिशन आहे ते पाहून तुमचं जे शेड्यूल आहे ते चालू केलं जाईल. आणि महत्त्वाचा विषय असा आहे की ज्या शेतकऱ्यांच्या बागा तुटल्या आहेत तर त्यांनी लगेच शेड्यूल चालू करणं आवश्यक आहे. त्या झाडांना स्टोरेज देऊन, ताकद देऊन मग पुढचा जो आंबेबार असेल तो फोडावा लागेल. उपाशीपोटी अशक्तपणामध्ये आपण ते झाडं पुन्हा बहारात घेणं हे चुकीचं असेल. तर अशा वेळेस आपलं शेड्यूल त्या ठिकाणी आपण देत नाही. ज्या लोकांनी रेस्टिंग पिरियडमध्ये काम केलं, रेस्टिंग पिरियडमध्ये ताकद दिली, काही गोष्टी दिल्या, केमिकल असेल, ऑर्गॅनिक असेल, तर त्या बागा निश्चितपणे चांगल्या येतील. तर तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही निश्चितपणे मला कॉल करून सांगू शकता.